मंडळी, भाजी कुठलीही असू द्या, तोंडी लावण्यासाठी वांग्याचा हा पदार्थ असेल ना, तर तुम्ही नेहमीपेक्षा 2 पोळ्या जास्तच खाणार. इतका चटपटीत पदार्थ तयार होतो. आता याचा चटपटीतपणा वाढवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 15 लसणाच्या पाकळ्या घालून घ्या. त्यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची, कढीपत्ता घालायचा, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि जिरे. यामुळे चव एकदम जबरदस्त येते. तर आता मस्त असा महाराष्ट्रीयन माझ्या पद्धतीचा ठेचा बनवून तयार झाला. याला साईडला ठेवूया. त्यानंतर वांगं स्वच्छ असं धुवून घ्यायचं. वांगं धुवून घेतलं, स्टाईल मारायला गेले पण जमलीच नाही. म्हटलं जाऊ द्या, चला लगेचच वांग्याची काप तयार करून घेऊया. आता तुम्हाला किती जाडीचे वांग्याचे काप ठेवायचे आहे ना, त्यानुसार तुम्ही ते काप तयार करून घेऊ शकता. तर पहा, इथे मी 2-2 पॉईंटवरती हे वांग्याचे काप कट करून घेत आहे. म्हणजे कसं पटकन आणि कुरकुरीत तयार होतील. त्यासाठी तुम्ही थोडेसे जाडीचे जरी कट करायचे असले ना, तरीसुद्धा करू शकता. तसंच मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तसंच मला देखील कळेल की आपल्या युनिक आणि भन्नाट रेसिपी कुठपर्यंत व कुठल्या शहरापर्यंत, गावापर्यंत पोहोचतात. त्यामुळे कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर इथे मस्त असे काप तयार करून घेतले. एक वांग्याचे भरपूर असे काप आपले तयार झालेले आहे. आता हे काप उचलायचे आणि लगेचच पाण्यात टाकायचे. म्हणजे काय होतं, पाण्यामध्ये वांगं काळं पडत नाही. मोठं असो व छोटं असो, वांगं पटकन असं काळं किंवा लाल पडतं. त्यामुळेच आपल्याला वांगं असं पाण्यामध्ये टाकायचं, थोडंसं हाताने चोळून घ्यायचं. जर ते काळं पडायला लागलं असेल तर ते पडणार नाही. पाण्यामध्ये वांगे ठेवलं. आता त्याच्या कोटिंगसाठी तयारी करूया. तर इथे आपण 1 चमचा भरून साबूचं पीठ घेतलेलं आहे बरं का, साबुदाण्याचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ. आता पहा, जर तुमच्याकडे साबूच्या तांदळाचं पीठ नसेल तर त्या जागी तुम्ही रवा वापरू शकता. कारण आपण हे पीठ यासाठी वापरतोय की याला क्रिस्पीपणा छान येतो. तर तुमच्याकडे नसेल ना, तर सरळ तुम्ही बारीकवाला रवा वापरू शकता. त्यानंतर इथे पहा, संपूर्ण म्हणजे जसं की लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद आणि तयार करून घेतलेला जो झणझणीत महाराष्ट्रीयन ठेचा आहे, त्यामधला 1 चमचा ठेचा घालून घेतला. आणि आता हे सगळं असं मिक्स करून घेऊया. बरेच जण यामध्ये पाणी घालतात, परंतु आज आपण पाणी घालणार नाही. तर अशा पद्धतीने हे मस्त असं कोटिंग आपण फक्त तयार करून ठेवतोय. यामध्ये जो ठेचा घातलेला आहे तो सगळीकडे एकसारखा बाइंडिंग व्हावा किंवा सगळीकडे एकसारखा लागला जावा, यासाठी या पिठामध्ये व्यवस्थित असा कोट करून घेतला, मिक्स करून घेतला. आता हे मस्त कोटिंग तयार झालेलं आहे. आता कोटिंग साईडला ठेवूया आणि वांगे घेऊया. आता वांग्याची काप संपूर्ण आपण पाण्यामधून वेगळी करून घेतली. आता वांग्याची काप अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे. आता वांग्याची काप अशा पद्धतीने ठेवली ना, की पुढचं काम सोपं होऊन जातं. तुम्ही अगदी आहे तसेही टाकू शकता, परंतु अशा पद्धतीने ठेवल्यामुळे काय होईल की आपलं काम सोपं होऊन जाईल. त्यानंतर घ्यायची इथे पाव चम्मच किंवा थोडीशी जास्त हळद, तसंच थोडंसं लाल तिखट आणि हो, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण बनवून घेतलेला महाराष्ट्रीयन ठेचा. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घाला आणि 2 चमचे तेल घालायचं आहे. आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया. महाराष्ट्रीयन ठेचा, तेल आणि हे मसाले जेव्हा आपण ह्या कापांना लावतो ना, तेव्हा यामधून जी काही खुशबू येते, जो काही वास येतो, जो काही स्वाद येतो, आहाहा! तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला बनवावं लागेल. तेव्हा तुम्हाला याच्या म्हणजे स्वादाची म्हणजे आठवण किंवा तुम्हाला मग समजेल की मला काय सांगायचं आहे. इतका जबरदस्त होतो. तर पहा, इथे मस्त असे आपले काप बनवून तयार झालेले आहेत. आता कापाला मस्त अशा सगळा ठेचा लावून घेतला बरं का, आणि यामधून इतकाच अफलातून चवीचा वास येत आहे की असं वाटतं पटकन घ्यावा आणि खावं. पण कच्चं खाणं बऱ्याच दिवसांपूर्वी जन्मा अगोदरच कधीतरीच कधीच्या काळी ते संपलेलं आहे. त्यामुळे इथे आपण कच्चं खाऊ शकत नाही. त्यामुळे मस्त असं या मसाल्यामध्ये हवं तितकं कोट करून घ्या. आता काय हो, तुम्ही जर हे काप असेही भाजले ना, तरी अप्रतिम लागतात बरं का. पण आपल्याला परफेक्ट रेसिपी म्हटलं ना, की त्याला कोटिंग हे आलंच. पण हो, कोटिंगपेक्षाही जबरदस्त चव जर तुम्हाला हवी असेल ना, फक्त महाराष्ट्रीयन ठेच्यात घोळून घेतलेले वांग्याचे कापसुद्धा भाजून एकदा नक्की खाऊन पहा. तसंच कोटिंगमधले सुद्धा कुरकुरीत होतात आणि ते जे आहे
त्याला कुरकुरीत येण्यासाठी बाइंडिंग नसतं, म्हणून ते फक्त चमचमीत लागतात आणि कुरकुरीतपणासाठी बाइंडिंग करायला विसरू नका. आता पहा, मस्त अशी आपण याला कोटिंग करून घेऊया. मस्त दाबून दाबून कोटिंग करायचे आहे बरं का. जेवढी कोटिंग तुम्ही छान कराल ना, तेवढे हे काप कुरकुरीत तयार होणार आहेत. तर पहा, मस्त अशी दाबून दाबून छान अशी कोटिंग इथे मी करून घेत आहे. आता पहा, याच पद्धतीने सर्व वांग्याचे काप कोट करून घेणार आहे. लगेचच इकडे तेल गरम व्हायला ठेवलं. वांग्याचे कापला कोटिंग तर करून झालं. आता इथे तेलही छान गरम झालं. आता सर्व काप यामध्ये ठेवून घेऊया. बसतील तेवढेच ठेवायचे आहे, एकावर एक ठेवायचे नाही. जसं की एक एक बसेल ना, एवढेच ठेवायचे आहे. आता मी तर ॲडजस्ट करणार आहे, कारण माझे काप आहेत एका वांग्याचे. राहिले तर 2-3 राहिले असते म्हटलं, त्याला परत तेवढा गॅस जाळण्यापेक्षा एकाच बॅचमध्ये सर्व तळून घेऊया. आणि माझी पसरट पॅन असल्यामुळे त्यामध्ये अगदी इझिली ते बसलेले देखील आहेत. पण तुमचं जर पॅन किंवा कढई छोटी असेल तर त्यामध्ये मोजके बसू शकतात. त्यामुळे गर्दा करू नका, कमी प्रमाणात तळून घ्या, म्हणजे कसं पदार्थ जास्त तेलकट होत नाही. तर पहा, इथे तेलाचं प्रमाण ना अगदी तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता. इथे मी थोडेसे डीप फ्राय करून घेतले, तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता. आता या पहा, मस्त असे काप दोन्ही साईडने अलटून पलटून क्रिस्पीपणावरती छान असे खमंग खुसखुशीत भाजून घेतले. त्यानंतर आता ते काढून घेऊया. काढून घेताना चाळणीवरती घ्या बरं का. आता आतमध्ये तर तेल नसतं, पण वरच्या कोटिंगमध्ये थोडंफार जे काही ऑइल असतं ना, ते आपलं खाली नितळून जाईल. त्यासाठी मस्त असे चाळणीवरती काप काढून घेतले. छान सुंदर सुरेख कुरकुरीत काप आपले तयार झालेत. एक काप तोडून दाखवते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण रेसिपी जबरदस्त, युनिक, अप्रतिम आहे. आवडलीच असेल तर मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.